परमसखा एक गोड संभाषण. स्वप्नात होती मी मोबाईलच्या दुनियेत. तुम्ही आणि मी होतो मोबाईलच्या धुंदीत. हातातल्या मोबाईलमधून आवाज आला, सोडा की मला, जरा बाजूला ठेवा. मी इकडे तिकडे बघायला लागली, तोच परत आवाज आला, मी तुमचाच परमसखा, नेहमी सोबत असणारा, तुम्हाला कंपनी देणारा, एनी टाईम एनीवेअर इन एनी कंडिशन हातात असणारा. मी म्हटलं, नशीब काढलंच बाबा तू. प्रश्न पडतो कधी कधी, तुझ्याशिवाय कसं जगू. एकूण मोबाईल गालातल्या गालात हसला, माझं बोलणं जरा खटकेल तुला असं म्हणून बोलू लागला. रोज तुझी सकाळ मला पाहूनच होते, त्यात तुझी डेली एक्सरसाइज मात्र राहून जाते. सकाळी फ्रेश होताना देखील तुला माझीच कमी भासते, म्हणून सुंदर गाणी लावून तुझी अंघोळ चालते. नाश्ता करताना तुला ताटातल्या अन्नाची चव कुठे कळते. इन्स्टा, फेसबुक, यूट्यूबच्या रील्सनेच तर तुझे पोट भरते. कामाला जाताना तुला तुझ्या वस्तूंची देखील आठवण नसते, मला मात्र न चुकता तू सोबत घेतलेले असते. धावपळीत मला पाहिलं नाहीस तर तुझ्या जीवाची घालमेल होते, उगीच त्या बॉसवर तुझी चिडचिड होते. लंच टाईममध्ये तुला जेवणाची नाही, माझी चव लागलेली असते. 2 घास कमी तर कमी, पण कोणाची स्टोरी आणि स्टेटस तुला चुकवायचे नसते. मान्य आहे, माझ्यामुळे तुझे हजारो कामी क्षणात होतात, पण हजारो नाते वेळ न दिल्याने कमकुवत देखील होतात. पूर्वी कामावरून येताना लोक एकमेकांना भेटून बोलायचे, दिवसभराच्या गप्पा एकमेकांना सांगून मन मोकळं करायचे. आता कुठे तुला तशा गप्पांना वेळ असतो. घरी आल्यावरच तर तुला माझ्यासाठी निवांत वेळ भेटतो. रात्री आई, बाबा, आजी, आजोबा, ताई, दादा सगळे सोबत जेवतात, तरी मला हातात घेतल्याशिवाय कोणाचाच घास मात्र जात नाही खाली. बसं जेवण आवरून बेडवर पडला, भरात उरलेल्या कामांची तुझी लिस्ट तयारच असते. नसली कामं तरी रात्रभर डोळे ताणत तुला मलाच पाहिजे असते. सर्वांना गुड मॉर्निंग पासून झालेली तुझी सुरुवात गुड नाईट केल्यावरच संपते. किती जरी टेन्शन ताण असला तरी तुला माझीच गरज भासते. डोळे चोळत चोळत तुझी सकाळ आणि रात्र मलाच पाहत असते. त्याच्या पलीकडे तुला तुझ्या आरोग्याची, आजूबाजूच्या प्रेमळ माणसांची देखील पर्वा नसते. लग्न समारंभ, छोटे मोठे प्रोग्राम तरी माझ्याशिवाय अटेंड करत जा. जरा आजूबाजूच्या माणसांसोबत ओळख काढून 4 शब्द बोलून मन मोकळं जगत जा. मला वेळ दे, पण कामापुरताच दे. सोन्यासारख्या माणसांना तुझे फक्त 10 मिनिट दे. मला बघता बघता आरोग्याची काळजी देखील घे. टाइमपास म्हणून माझा नाद तू सोडून दे. एकूण सगळी माझी बोलतीच बंद झाली. बंद पडलेल्या मोबाईलला सुधारायची माझी इच्छाच मरून गेली. हातात पेन घेऊन आधी मोबाईल बघायचा टाईम ठरवला. माझ्यासारखं तुमचं नको व्हायला, म्हणून हा स्वप्नातला परमसखा तुमच्यासोबत शेअर केला.